छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वर्गीय मासाहेब यांना अभिवादन करतो। आज आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता म्हणून आणि आपल्या सर्वांना भेटण्याकरता म्हणून या ठिकाणी आलेले आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, ज्यांना आपण सर्वांनी निवडून देण्याचा निर्धार आणि निश्चय केलेला आहे, ते आपल्या शिवसेनेचे नेते माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय अनंतरावजी गीते, आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनिलजी परब साहेब, आपल्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आणि आपला घराघरातला खऱ्या अर्थानं प्रत्येकाला आपला घरातला माणूस वाटावा, लहाना थोरांनी ज्याला भाऊ भाऊ म्हणून बोलावं, ते आपले भावी आमदार माझे मित्र संजयराव कदम, व्यासपीठावरील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी लाड, सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, मी फक्त एकच विषय सांगणार आहे। सध्या जी काही टीका टिप्पणी सुरू आहे, त्या टीका टिप्पणीचा अनेक वेळा अनेकांनी आणि आता तर सुषमाताई अंधारे यांनी खरपूस समाचार घेतलेला आहे। आणि मला वाटतं संजयरावांचं भाषण झालं, त्या संजयरावांनी तर त्यांचा चारपट खरपूस समाचार घेतला असेल, घेतला की नाही घेतला, आणि म्हणून मी त्याबद्दल काय फार बोलणार नाही। परंतु परवांच्या दिवशी कोणतरी म्हणालं की निसर्ग चक्रीवादळ ज्या वेळेला आलं त्यावेळेला माननीय उद्धव साहेबांनी या भागामध्ये मदत केली नाही। खोटं बोलायची मला अजिबात सवय नाही, परंतु एनडीआरएफचे निकष बदलून या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एनडीआरएफचे म्हणजे केंद्रीय सरकारचे जे निकष असतात त्याच्यापेक्षा दामदुप्पट लोकांना मदत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलं। हे सांगतात सरकार पडल्यानंतर पैसे मिळाले नाही, जाऊन आकडेवारी बघा। उद्धव साहेबांनी एकूण मदतीला जी द्यायची रक्कम होती, पालकमंत्री इथं परब साहेब बसलेले आहेत, आपण त्यावेळेला आढावा घेतला, त्यावेळेला एकूण लागणाऱ्या रकमेपेक्षा 58 कोटी रुपये हे जास्त आजही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिल्लक होते, एवढे पैसे माननीय उद्धव साहेबांनी दिले। कोकणाकरता कोकण पूरग्रस्त किंवा पूरमुक्त व्हावा म्हणून 10,000 कोटी रुपयाची कोरोनाचं संकट असताना सुद्धा बजेटमध्ये तरतूद ही उद्धव साहेबांनी केली। आज परवांच्या दिवशी संजयरावांना सगळे पुरावे मी हातामध्ये दिले, सगळे GR हातामध्ये दिले आणि सांगितलं की आज जे नाकाचा शेंडा वर करून बोलतात की उद्धव साहेबांनी या कोकणाकरता काही दिलं नाही। जगामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला होता, अक्षरशः जग हतबल झालं होतं, पण त्या परिस्थितीमध्ये हतबल जर कोण झाला नव्हता तर हे तुमचा नेता माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे झाले होते। कोरोनाचा सामना करता करता त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि विशेष करून आपल्या कोकणावर प्रेम असल्यामुळे कोकणाला जे पैसे दिले ते GR सगळे संजयरावांच्या मी हातामध्ये दिले। 1 जानेवारी 2022 रोजी उद्धव साहेबांनी घेतलेल्या निर्णयाचा विकासाची कामं आज या ठिकाणी होत आहेत आणि याने उद्धव साहेबांना धोका कधी दिला? 20 जून 2022 रोजी। याचा अर्थ आज जे हे मिरवतात नि बोर्ड लावतात ती सगळी कामं उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालेली आहेत, हे लक्षात ठेवा। संजयराव, कोणतरी तुम्हाला आणि मला नाच्या म्हणून उल्लेख करतो, आपण नाचणारे म्हणून आपले उल्लेख करतो। आज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, आणि कोणाला मतदान करणार या सुद्धा तुमच्या सत्सविवेक बुद्धीला मला हात घालायचा आहे, साध घालायची आहे, हात घालणं म्हणजे साथ घालायची आहे। होय, संजयराव कदम हे नेहमी पंढरपूरला वारीला एकादशीला जातात। होय, माझ्या पंजोबांपासून माघ महिन्याची एकादशीची वारी आमची घरची ठरलेली आहे। आम्ही पंढरपूरला जातो, पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी त्या वाळवंटामध्ये आम्ही गळ्यामध्ये टाळ घालून आम्ही नाचतो। आमची चेष्टा करताना या तमाम महाराष्ट्रातल्या वारकरी बांधवांची चेष्टा होते।
करण्याची चेष्टा होते. होय, गणपतीमध्ये संजय कदम असतील ना तर आम्ही नाल घेऊन त्या गणपतीची आरती करतो. आम्हाला तुम्ही टिंगल टवाळी करता. अरे आमची करत नाही तर त्या गणरायाची करता आणि गणेश भक्तांची करता, हे विसरू नका. दुसरी गोष्ट, आता कोकणामध्ये शिमगा झालेला आहे. या शिमग्यामध्ये विशेष करून आपल्याकडे तो नाच असतो ज्याला ते गोमुता नाच म्हणतात ना, ज्याला आपण शिमग्यातलं सोंग नाचवतो म्हणून म्हणतात. विशेष करून हा सण किंवा हा नाच कोणता समाज जास्त करतो? कोणता समाज करतो? कुणबी समाज जास्तीत जास्त. गुहागर तरी म्हणजे मला इथलं सगळं माहित नाही, तो कुणबी समाज जास्तीत जास्त करतो. एका बाजूला त्या कुणबी समाजाचे मतदान मागायचं आणि दुसऱ्या बाजूला त्या कुणबी समाजाची असलेली परंपरा त्या शिमग्यामध्ये आज पिढ्यानं पिढ्या नाचतायत. त्यांची गोमू म्हणून, त्यांचा नाचा म्हणून, त्यांचा टिंगलटवाळी करायची. अशा माणसांना तुम्ही मतदान करणार आहात का? त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मराठा व्हर्सेस ओबीसी वाद सुरू झाला. मराठ्यांना पहिल्यांदा शिव्या कोणी दिल्या ना? रामदास कदमांनी शिव्या. तो मराठा समाज यांना मतदान करणार आहे का? त्यानंतर यांनी काय सांगितलं? आम्ही कुणबी समाजाबरोबर सोयरीक करत नाही. कुठं चाललोय आपण? प्रत्येक समाजाचा अपमान करायचा. दुसऱ्या बाजूला मुस्लिम समाजाला वाटेल त्या शिव्या द्यायच्या. परवाच्या सभेमध्ये सुद्धा काय उद्गार काढले मुस्लिम समाजाबद्दल. आणि मग त्यांच्या घरामध्ये जायचं, त्यांचे हातामध्ये घ्यायचे. सॉरी मी चुकून बोललो. उद्धव साहेबांनी मला सांगितलं. काल परवापर्यंत उद्धव साहेबांचं नाव घेत होतास. परवांच्या दिवशी उद्धव साहेब तुझ्या बाजूला होते, तू दुसऱ्या पक्षात आहे. आणि म्हणून सगळ्या पक्षाचे लोक परवांच्या दिवशी सभागृहामध्ये या विषयावर वाद झाला. अशाच पद्धतीने एक आमदार मला बोलले, पेपरला थोडं वेगळं छापून आलं. त्यांनी सांगितलं की तू नाचवा नको त्या सभागृहामध्ये. अरे होय, आम्हाला अभिमान आहे. आम्ही वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये नाचतो, आम्ही गणपतीमध्ये नाचतो, आम्ही शिमग्यामध्ये आमच्या ग्रामदैवताची पालखी खांद्यावर घेऊन नाचतो. मी तर माझ्या दसऱ्यामध्ये शारदा देवीच्या दरबारामध्ये धोतर पगडी आणि उघड्या अंगाने सर्वसामान्य माणसासारखा नाचतो. याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने प्रत्येक जाती धर्माच्या माणसाबद्दल टिंगलटवाळी, हेटाळणी करणं, अशा माणसांना जवळ करण्याच्या ऐवजी इथं गीते साहेब आहेत आणि दुसरा माझा जिगरबाज कसं मित्र संजय कदम यांच्या पाठीमागे उभं राहा, हे आव्हान करतो, ही विनंती करतो. आणि आपल्या सर्वांना उद्धव साहेबांचं भाषण ऐकायचं असल्यामुळं फार वेळ घेत नाही, आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.